म्हणजे सभापती उपसभापती एकंदरीत ही नवीन टीम जी मागे दिसते सर्व त्यांच्या चेहऱ्यावर जरा तेज आहे की प्रत्येकाला काम करायची अगदी मनापासूनची इच्छा आहे. कारण तर सर्व इतक्या दिवसाचं जे गंजलेले होते चेहरे आणि त्यांना काय करावं असं वाटत नव्हतं, दिवस ढकलण्याशी काम होतं, ते जाऊन इतक्या वर्षांच्या थांबलेल्या समस्या ज्या आहेत त्या समस्या सोडवण्याकरता सर्व उठलेले आहेत. आता बघा, आता नुकता इथं तुमच्या समोरून निलेश खारकर इकडे आले. मिस्टर जिल्हा परिषद सदस्य आहेत, मिस्टर जिल्हा परिषद सदस्य आहे ना, ते आहे, मी पाहिले तिला. पण तो एक तासभर तिथे उभं राहिला. पूर्वीच्या राज्यातले लोक होते ना, ते पहिले खुर्ची गाठीत येत होते. तो फरक झालेला आहे ना आपल्यात. आमदारांनी 2-3 लोकांना सांगितलं की तुम्ही या बसा, इतकी मेहनत घेता, काय करता, पण इथे खुर्चीची हाऊस कमी आहे, कामाची आवड जास्त आहे. असे लोक आलेले आहेत. हे सर्व सुशिक्षित लोक आहेत. हे जे आहे ते त्यांना प्रत्येकाला समजतंय काय ते कुणाला तरी निवडून उभं केलंय असं न करता भारतीय जनता पक्षानं हे नक्कीच एक बदल घडून आणलाय. बघा, चांगले येतातच. आणि त्यांचे आता अठारकर साहेब ना, आपले अठारकर, ते स्वतः सुद्धा बघा इतक्या वेळ उभे आहेत. आहे का खुर्ची घेतली की त्यांनी? आता कोणती या खुर्ची अजून नवी मिळून थांबायचं त्याला याच्यातून. म्हणजे एरवी व्हिडिओच्या मागे धावावं लागतं. इथला व्हिडिओ लोकांच्या बरोबर मागे जातोय, काय आवश्यक आहे काय ते बघतोय. हा चांगला बदल अधिकाऱ्यात सुद्धा झाला दिसतोय. हे मोदी साहेबांचं, फडणवीस साहेबांचं जे टार्गेट दिले आपल्याला ते पूर्ण करण्याकरता चांगली धडपड आहे. विकास